मी तुम्हाला काही दिवसांपासून सांगत होते की एक सिक्रेट आहे, सरप्राईज आहे. तर ते मी आज रिव्हील केले आणि आता आपण पोचलेलो आहोत आमच्या वाड्यात. मस्त ना इथे असं बाहेर जेवण करायचं. हे बघा, अरे मस्त. नमस्कार, मी जुईली, जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी माझ्या घराच्या मागच्या बाजूला उभी आहे. आमच्या घरातून आधी आमच्या वाड्यामध्ये जाण्यासाठी मागच्या बाजूने खाली उतरून जायचं आहे. आपण आता डोंगरावर आहोत आणि तिथूनच पुढे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलत होते की सिक्रेट आहे, एक सरप्राईज मिळणार आहे, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बोरिंगवर पाणी भरायला गेलेले. तुम्हाला मी आज जुना रस्ता दाखवते. आमच्या घराच्या मागून जो रस्ता जातो तिथून आधी जायचे सगळे. हा बघ, डॉगी पण आला. चल ये खाली, ये तिकडून ये. हे बघा, इथे समोर बघा आमचं घर. इथे मागे बॅक साईड आहे ही. हा, आणि इथून आपण खाली जातो. आता इथून आधी माझे आबा वगैरे वाड्यात जायचे. आमचा वाडा खाली आहे, मळ्या आहेत खाली. हा रस्ता बघा कसा. इथे माणसं जात नाहीत ना, त्यामुळे इथे आता एवढं पाचेऱ्या जमलंय. आता माझ्या आधी आबा वगैरे खाली दूध काढायला किंवा वाड्यामध्ये रात्रीचं गाय वगैरे व्यवस्थित आहेत का हे बघायसाठी इथूनच जायचं, याच वाटेने. हे मागे झाड आहे ना, हे दिसतंय ते, त्याला ना आधी डुक्कर त्यांचे दात असतात ना ते घासायचे. मला आबा सांगायचे आधी इथून जाताना की हे बघ, ह्याचे निशाण बघ, की हे डुकराने असं हे केलंय. हां, सुळे, दात नाही, सुळे घासायचे त्याचे. मला लक्षातच नाही आलं. हा रस्ता बघा कसा आहे मस्त. पुढे आशिष जातोय. हे बघा, हे एक सागवान आहे. सागवानच आहे ना? होय. कुत्रा कुठे गेला? आपण ना इथून आलो या रस्त्याने. तिथे वरती आमचं घर आहे. कौलं दिसत आहेत की नाही तुम्हाला माहीत नाही. तिथून आपण असं आलो आणि इथून आता आपण वाड्यात पोचलेलो आहोत आमच्या. चला दाखवते. तिथे पण एक आंबा आहे. बिटक्या. आणि आता आपण पोचलेलो आहोत आमच्या वाड्यात. हा बघा आमचा वाडा. कोसळला तो आता. गुरं नाहीत ना, त्यामुळे कोसळला. माझे आबा वगैरे होते ना तेव्हा तिथे भरपूर गुरं असायची आणि मी पण यायचे. गाय बी आली वगैरे ना, तर आम्हाला खूप मस्त वाटायचं. त्या वासराचं नाव ठेवायचा मानसुद्धा आमचाच असायचा तेव्हा. मला अजून एक आठवतं आहे, आमच्या एका गाईला झालेला, त्याचं नाव गुरु होतं. गुरु ठेवलेला कारण तो गुरुवारी झालेला. हे काय आहे? काहीतरी आहे इथे लाकूड बसलेलं. हे काय आहे? कसलं लाकूड आहे हे? कोणाला माहीत असेल तर सांगायला. इथे हँडलसारखं पण आहे. तुम्हाला काय वाटतं काय असेल हे? कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर हे बघा, कोसळल्यावरती इथे ह्याची चिरा टाकल्या आजूबाजूला. आणि इथे फणस पण आहे लावलेला मोठा. आंबे पण आहेत. फणस धरला आहे, आंबे नाही धरले. चला पुढे जाऊया वाड्यातून आता. हे समोरच्या मळ्या पण बघा. इथे माझे आजी आजोबा शेती करायचे. इथे आमचा वाडा होता आणि वाड्याच्या समोरच बघा या मळी आहेत. इथे आहे आधी माझे आजी आजोबा शेती करायचे. बैल वगैरे इथे नांगरायला असायचे. आणि ती समोर तिथे बाव आहे.
त्याच्यातून आहे ना बैलांसाठी पाणी घेऊन जायचे, घमेली भरायचे त्याच्यामध्ये. कसं असायचं सांगते, आंबवण म्हणायचे त्याला, मला आठवतं आहे. आम्ही जेवलो ना की ती घमेली असायची, त्याच्यामध्ये उरलेलं टाकायचं आपलं भात बीत, आणि मग त्याच्यामध्ये आबा कोंडा वगैरे टाकायचे आणि नंतर ते घेऊन जायचे गुरांना. ती केवढी आवडीने खायची माहिती आहे. आणि ते खाताना आवाज यायचा ना, गुरं आंबवण, ते पण मस्त वाटायचं, मला आठवतं आहे अजून. त्याला पेंट पण घालायचे त्याच्यामध्ये. इथे सगळीकडे पाणी साचतं, इथून पण पाणी उंबळतं खाली पावसाळ्यामध्ये. तिकडून आहे ना एक झरा नाही, एक छोटासा पर्याय प्रवाहित होतं पावसाळ्यात. पुढे टेमली आहे, तिथून पण आपण एक दिवस जाऊया. पण तेव्हा कसं माहिती आहे, भरपूर जणं पाहिजेत, कारण तो जंगलाचा रस्ता आहे ना. ते कलिंगड ठेवलेलं ते घेऊन जाऊया आता खायला. इथे आधी ना करवंदाची भरपूर झाडं असायची, म्हणजे आता पण आहेत, पण त्याला ना आधीसारखी करवंद नाहीत. एवढी करवंद असायची ना, एवढी करवंद, बापरे, तुम्ही किती खाल्लीत तरी ती संपायची नाही तेव्हा. आणि मी आले ना मुंबईवरून, की आमचे आबा माझ्यासाठी संध्याकाळी जेव्हा घरी यायचे ना, तेव्हा ते पानाचा जो द्रोण करून मला करवंद घेऊन यायचे. काय म्हणतात त्याला, ते कुठली पानं, कुंभियाची वाटतं, त्याचा द्रोण करायचं आणि ते मला घेऊन यायचं, मला आठवतं आहे. हे बघा, हीच ती करवंदाची सगळी झाडीच म्हणतात वाटतं. इथे होती, धरली नाही आहेत करवंद, आणि हे पण कमी झालं, भरपूर होती इथे. आणि हे ना असं पानाचा रस्ता नव्हता, क्लिअर होता. बघूया अजून काय दिसतंय. आणि हे बघा इथे ना टिटवीचा आवाज येतोय. तर सध्या आहे ना टिटवीचा ब्रीडिंग सीझन सुरू आहे. इथे तिचं कुठेतरी घर असेल, घरटं. म्हणजे त्यांचं घरटं म्हणजे असं सेफ नसतं बाकीच्या बर्डसारखं, असं जमिनीवर मोकळ्या रानावर त्या करतात. त्याच्यामुळे मी आल्यावरती त्या ओरडत आहेत. इथे बघूया दिसतंय का कुठे, इथेच असणार, नाही तर त्या बाजूला असेल, कारण तिकडे ओरडते ना ती. तुम्हाला मी सांगत होते ना की एक सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला आजूबाजूचा व्ह्यू बघत आपण जाऊया पुढे. हे बघा इथे दिसत आहेत करवंद, कच्ची आहेत अजून, लागली आहेत, पिकलेली नाहीत अजून. एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिलमध्ये पिकतात ना. आम्ही यायचो त्या पिकलेलीच असायची, हिरवीच दिसतात आणि जास्त पण नाही आहेत. बघा इथे पण आहे, इथे पण नाही आहेत. काय करवंद लागली असायची आधी, अजिबात दिसत नाहीत आता. समोर इथे सुतारवाडी आहे आणि काळेश्वराचं मंदिर आहे. मला आवडतं माझं गाव खूप. तुमच्या गावाच्या पण बऱ्याच आठवणी असतील अशा, तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही दिसलं आणि आठवलं तुमच्या गावचं, मला आवडेल वाचायला. मीच पण वाचेन, माझ्याबरोबर अजून पण लोक वाचतील, त्यांना पण आठवेल त्यांच्या गावचं काहीतरी. आपण आता माझ्या घराच्या जवळ पोचलो आहोत. आमचं नवीन घर आहे त्याच्या घराच्या जवळ आपण पोचलेलो आहोत. आय थिंक कामगार पण आले आहेत आता, बघूयात. तुम्हाला मी दाखवते लांबून. हे बघा आमचं नवीन घर. हा बघा, हा रस्ता येतोय वरून, जांगलदेव मंदिरातून जो खाली येतो ना तो हा रस्ता. अरे आता सध्या आमचं नवीन घराचं काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवते. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडलाय की
तुमचं एवढं मोठं घर असताना, मस्त एकदम छान प्रशस्त घर असताना तुम्ही इथे का बांधताय, त्याचं उत्तर मी लवकरच देणार आहे. त्याच्या आधी तुम्ही थोडंसं घर बघा बाहेरून. ॲक्च्युली पप्पा नाही आहेत आज, पप्पा गेले आहेत कोल्हापूरला. मशीनचंच कुठलं तरी काहीतरी झालं आहे, तर ते कोल्हापूरला रिपेअरिंग होतं त्याचं, आणि त्याच्यासाठी पप्पा गेले आहेत. आणि नाहीतर मग ते असते ना तर तुम्हाला अजून छान माहिती दिली असती. मला काय एवढं सांगता येणार नाही, कारण मला नाही तेवढं नॉलेज त्याच्याबद्दल. पप्पा आल्यावरती मी तुम्हाला आतमधलं घराचं दाखवीन, कारण ते तेव्हा बोलतील सुद्धा. मी फक्त नुसतं दाखवण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही बाहेरून बघा, मी बाहेरून जेवढं मला येतं तेवढं सांगते. इथे बघा कुणाल आहे आणि मम्मी पण आहे. हे असं खळं केलं आहे. हे बघा कलिंगड कापतायत मस्तपैकी. ह्याचा व्ह्यू बघा समोरचा, घराच्या समोरून. सह्याद्री पर्वत रांगा दिसत आहेत समोर, मस्तपैकी दिसतं इथे. घराचं काम चालू आहे आतमध्ये, अजून पूर्ण झालेलं नाही आहे, सगळं बाकी आहे आतलं. इथून सूर्य येतोय. ॲक्च्युली आज मळब आहे. आणि मम्मी आहे, काय काढते? मम्मीला विचारूया काय करते. मम्मी काय करते? काय आहे हे? पानं आहेत ना, कोवळी कोवळी, हां लाल लाल पानं खाल्ली ना अशी पित्त होत नाही. हे बघ अशी ती आंबट लागतात ना. हे बघ हे बघ ही अशी ही पानं आहेत ना, ही दोन बघ अशी पानं ना खाल्ली ना की पित्त कमी होतं. ते कोवळी कोवळी पानं आहेत. मी पण काढते. ही बघ, ही बघ इथे दोन मिळाली. ही बघ अशी. थांब मी खाते. कसं लागतंय ना ते बघ, म्हणजे टेस्टला कसं लागतंय बघते. हे घे. आंबट आहेत. पित्त होत नाही. मस्त लागतात. आंबट आंबट. हे बघा जे रान होतं, आणि हे मागचं बघा. इथे ना बाहेर खळामध्ये ग्रिल लावणार आहेत. इथून बघा ही मागची बाजू आहे घराची. ते बाजूला मानेंची बाग आहे. ह्या जांबी पण आमच्याच आहेत इथे, आणि त्याच्या पलीकडे फक्त त्या गेल्या त्या बागेमध्ये. हे मागचं दार, आणि ह्याला वरती बघा हे केलंय ना, ते मस्त दिसतं. मला आवडलं. हे दिसतंय काय, पुढपर्यंत केलंय. मळब आहे ना आज, त्यामुळे थोडं काळं येतंय. हे बघा आसपासचा परिसर किती मस्त आहे. इथून मागे नदी आहे, हे थोड्या अंतरावर, लगेच एकदम लागून नाही कट्टुकट, पण आहे थोडंसं म्हणजे भरपूर पण नाही, जवळच आहे. चालायला लागेल थोडंसं. आणि इथे ना चूल केली आहे. हे बघा इथे चूल केली आहे. इथे कामगार आहेत ना, चहा बनवतात सगळे. ते घरूनच जेवण वगैरे आणतात. जेवण पण आणलं असेल तर गरम वगैरे करत असतील. पण मी चहा बनवताना बघितलं आहे, त्याच्यामध्ये चहामध्ये हे पण टाकतात, काय म्हणतात त्याला, लिंबाची पानं. मस्त वाटतं ना. आपण पण इथे रेसिपी करूया वेगवेगळ्या ओपन स्पेसमध्ये. स्मोकचा वास असतो ना, जो वास नाही म्हणता येणार, सुवास म्हणता येणार. म्हणजे गावावरून आपण आधी आलो ना घरी मुंबईला, की बॅग उघडली की कपड्यांना तोच वास, म्हणजे वास नाही सुवास येत असायचा. मस्त आठवणी आहेत त्या. अजून पण वास घेतला ना, तो असं कुठून वास आला ना, तो असं चुलीचा, तर एकदम नॉस्टॅल्जिक वाटतं. इथे टॉयलेटची टाकी केली आहे, खूप मोठी आहे ही, खूप खोल आहे. 8 फूट काहीतरी आहे असं म्हणतात. मम्मी 8 फूट आहे ना ही टाकी? किती आहे? 7 फूट आहे. 7 फूट. केवढी हे बघा, खोल आहे बघा. पप्पा असते ना आता त्यांनी चांगली माहिती दिली असती. पप्पा नाही आहेत ना आज. ही बाजू या साईडची, इथे पण टॉयलेट वगैरे आहे. आणि हे इथे काम चालू आहे मिक्सिंगचं. इथे पण काहीतरी करतात.
हे काय करताय? हे बघा मिक्स करतायत सिमेंट. माझे पप्पा येतील तेव्हा आपण बघूया आतलं. हे बघा आम्ही कलिंगड घेतलंय ना, ते कापताय. कुणाल कापतोय. हे बघा लाल है. अरे मस्त. तिथे बसायला पण केलंय मस्तपैकी. खळो अजून जमीन करायची याची. तर इकडचा एक प्लस पॉईंट म्हणजे काय माहितीये, हे ना थोडं उंचावर बनवलंय. मी समोर बघितलं तिकडे मळे आहेत आणि उंचावर असल्यामुळे ना हवा एकदम इकडे खेळती राहते. म्हणजे डोंगराच्या मधून नाही, डोंगराच्या मधून पण ऍक्च्युली आजूबाजूला डोंगरच आहे. डोंगरावरून वाहणारी हवा येते, त्यामुळे एकदम मस्त वाटतं इथे. बाहेर ऊन जरी असलं ना तरी पण आतमध्ये एकदम थंड वाटतंय. म्हणजे इथून हलावासंच वाटत नाही, खरं सांगायचं तर. खरंच. तोपर्यंत मी आता कलिंगड खाऊन घेते. कुणालने कापून ठेवले. मी चाकू आणलाय. हे बघ, हे आशिष घे तुला आणि हे मी खाते. मस्त आहे. गोड वगैरे परफेक्ट आहे. आत्ता आम्ही साईटवरून आमच्या घराकडे जायला निघालो आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल की एवढं घर असताना देखील नवीन घर का? तर हे नवीन घर म्हणजे आमचं फार्म हाऊस आहे. पाहुणे वगैरे जास्त आले तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे फार्म हाऊस. पुढे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत इथले. तुर्तास आपण घरी जाऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमचं जे मेन घर आहे तिथून आपण मागच्या बाजूने खाली गेलो. मी तुम्हाला काही दिवसांपासून सांगत होते की एक सिक्रेट आहे, सरप्राईज आहे. तर ते मी आज रिव्हील केलं आहे. ते म्हणजे आमचं घर, नवीन घर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर काही गोष्टी आठवल्या असतील हा व्हिडिओ बघून तुमच्या लहानपणीच्या, तुमच्या गावच्या, तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.